नमस्कार मंडळी, मी रुपाली तुम्हा सर्वांचे खजिना कथांच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च स्वागत करते. मंडळी, कधी तुमच्यासोबत असं झालंय का? तुम्ही कोणासाठी मनापासून काहीतरी केलं, पण त्या बदल्यात तुम्हाला काहीच मिळालं नाही. कधी वाटलंय का की मीच का नेहमी देत राहायचं? पण जरा विचार करा, आपण केलेली प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याकडे परत यायलाच हवी का? कदाचित नाही. कारण काही गोष्टी आपल्याकडे परत येण्यासाठी नसतातच मुळी, त्या पुढे जाण्यासाठी असतात. आणि आजची ही छोटीशी कथा सांगते एक अशाच 1 रुपयाच्या हिशोबाची गोष्ट. तर सुरू करूया आजची गोष्ट, ज्याचं नाव आहे 1 रुपयाचा हिशोब. माधवरावांचं छोटंसं स्टेशनरीचं दुकान होतं. एक दिवस एक छोटा मुलगा त्यांच्या दुकानात आला आणि म्हणाला, काका 2 रुपयांची पेन्सिल द्या. माधवरावांनी पेन्सिल दिली. मुलाने खिशात हात घातला आणि म्हणाला, काका माझ्याकडे फक्त 1 रुपया आहे. माधवराव हसले. ठीक आहे, आज 1 रुपयात घे. मुलगा म्हणाला, उरलेला 1 रुपया उद्या आणू. माधवरावांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नको, तू मोठा झाल्यावर तो 1 रुपया कोणा गरजू माणसाला दे. मुलाला काही कळालं नाही, पण त्याने आपली मान हलवली. मध्ये अनेक वर्ष गेली. तो मुलगा म्हणजेच रोहन आता मोठा झाला आणि एका कंपनीत नोकरीला देखील लागला. एक दिवस मुलाखतीसाठी त्याच्याकडे एक गरीब तरुण आला. त्याला अनुभव कमी होता, पण डोळ्यात शिकण्याची तीव्र इच्छा होती. रोहननी त्याला नोकरी दिली. त्याच्या सहकार्याने विचारले, काय रे, त्याला काही अनुभव नाही, मग त्याची निवड का बरं केलीस तू? रोहन हसला आणि म्हणाला, कधीतरी कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला होता. आज माझी वेळ होती. काही वर्षांनी रोहन गावात परतला आणि माधवरावांना भेटायला गेला. पण त्याला कळालं, माधवराव आता या जगात नव्हते. रोहन दुकानासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात विचार आला, काका, तुमचा तो 1 रुपया मी परत करू शकलो नाही. पण क्षणभर थांबून तो हसला, पण तुमची शिकवण पुढे देतोय. आणि त्या गावातील गरजू मुलांसाठी त्याने एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू केलं. पहिल्या दिवशी एका मुलाने त्याला विचारलं, सर, यासाठी पैसे द्यावे लागतील का? रोहनने त्याच्या हातात एक पेन्सिल ठेवली आणि म्हणाला, नाही, फक्त एक वचन दे. मोठा झाल्यावर हीच मदत कोणा दुसऱ्याला कर. त्या क्षणी रोहनला जाणवलं, आपण दिलेलं प्रत्येक चांगुलपण आपल्याकडे परत येईलच असं नाही, पण ते कुठेतरी कोणाच्या तरी आयुष्यात पुढे जात राहतं. कारण चांगुलपणाचा खरा परतावा म्हणजे तो पुढे देणारा आणखीन एक चांगला माणूस निर्माण होणं. तर कशी वाटली तुम्हाला आजची कथा? माधवरावांनी दिलेली एक छोटीशी पेन्सिल आणि त्यामागची मोठी शिकवण कदाचित आपल्यालाही काहीतरी सांगून जाते, नाही का? तुम्हीही कधी कोणाला अशी मदत केली आहे का, जी तुमच्याकडे परत आली नाही, पण कदाचित कोणाच्या तरी आयुष्यात पुढे गेली? तुमचा असा एखादा अनुभव असेल तर मला कमेंट्समधून नक्की सांगा. अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्याचे मोठे अर्थ शोधण्यासाठी जोडलेले रहा आपल्या आवडत्या खजिना कथांच्या या चॅनलसोबत. पुन्हा भेटूया एक अशाच नव्या कथासोबत.
तोपर्यंत चांगुलपणाचा हा हिशोब असाच पुढे चालू ठेवूया. आणि हो, तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करा, म्हणजे तुम्ही काही मिस करणार नाहीत. आणि कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.